नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. ज्या क्षणाची संपूर्ण पुसदकर आतुरतेने वाट बघत होते तो क्षण म्हणजे निकाल. आज पुसद नगर परिषदेचा निकाल आणि आगामी 5 वर्षाकरिता कोणता पक्ष कोणता उमेदवार त्या ठिकाणी राहील आज हे ठरणार आहे. आता त्याचीच काही आकडेवारी ही आपल्यापर्यंत आलेली आहे. आता प्रभाग क्रमांक 1 ते 7 करिता जे 11 फेऱ्या होणार होत्या त्यापैकी जे 4 फेऱ्या झालेल्या आहे त्याची अधिकृत आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे. आता प्रभाग क्रमांक 1 ते 7 मध्ये जे नगरसेवकही निवडून आले त्याची ही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. आता सर्वप्रथम जे नगरसेवक निवडून आले त्यांची मी माहिती देतो. प्रभाग क्रमांक 1 ते 6 करिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोनही नगरसेवक पदाचे उमेदवार हे निवडून आलेले आहे. प्रभाग क्रमांक 7, 8, 9 यामध्ये काँग्रेस पक्षाचे दोनही उमेदवार हे निवडून आलेले आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 13 मध्ये अपक्ष जे घाटे होत्या महिला होत्या त्या निवडून आलेल्या आहे. तर पुरुषांमधून डॉक्टर मेमन साहेब हे निवडून आलेले आहे. आता नगराध्यक्षामध्ये जे 4 फेऱ्या झाल्या याची मी माहिती देतो. आता जी पहिली फेरी झाली त्यामध्ये निखिल चिद्दरवार 997 मत, मोहिनी नाईक 1673 मत, डॉक्टर नदीम 806 मत. दुसऱ्या फेरीमध्ये निखिल चिद्दरवार यांना 1703 मत, मोहिनी नाईक यांना 3113 मत, डॉक्टर नदीम यांना 2028 मत. तिसरी फेरी निखिल चिद्दरवार यांना 2432 मत, मोहिनी नाईक यांना 4433 मत आणि डॉक्टर नदीम यांना 3613 मत. फेरी क्रमांक 4 मध्ये निखिल चिद्दरवार यांना 3187 मत, मोहिनी नाईक यांना 5796 मत, डॉक्टर नदीम यांना 4777 मत. आता हे एकूण जे 16000 मतदान 4 फेऱ्यांमध्ये झालेलं आहे त्यापैकी ही आकडेवारी आहे. आता 4 फेऱ्यांमध्ये जे ऍडव्होकेट मोहिनी नाईक आहे हे जवळपास 3700 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला नगरसेवक निवडून आले कोणत्या प्रभागामध्ये आले आणि कोणत्या पक्षाचे आले याची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता त्यांच्या मार्फत जल्लोषही साजरा करण्याचं सुरू झालेलं आहे. आता उर्वरित जी संपूर्ण माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर नक्कीच घेऊन येऊ. त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.